नमस्कार, माझे नाव अक्षरा आहे. जागवली मराठी अस्मिता भगवा समंती फडकता, जागवी मराठी अस्मिता भगवा समंती फडकता. जिजाऊ तुमच्या प्रेरणेने महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला, महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला. मराठ्यांच्या रक्तात ज्यांनी स्वाभिमान जागवला, मराठ्यांच्या रक्तात ज्यांनी स्वाभिमान जागवला, ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे सोनेरी स्वप्न पाहिले व ते सोनेरी स्वप्न सत्यात अवतरण्यासाठी अवितरक प्रयत्न केले, अशा अवघ्या महाराष्ट्राच्या ऊर्जा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व त्यांच्या आईचे नाव मासाबाई असे होते. जिजाऊंनी खेळण्याच्या वयात हाती ढाल तलवार युद्धकौशल्य संपादन केले. तो काळ असा होता, मुघल महाराष्ट्रातील जनतेवर अत्याचार अन्याय करत होते, आया बहिणीच्या आबरूवर हात घालत होते. तो अन्याय कुठेतरी मुळापासून थांबला पाहिजे असे जिजाऊंना वाटत होते. लहान वयात जिजाऊंचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले. लग्नानंतर जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाऊंकडे होती. मराठी सरदारांना मुघलांच्या दरबारात काहीच किंमत नव्हती असे जिजाऊंना नेहमी वाटत असे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी शिवबांचा जन्म झाला. जिजाऊंनी स्वतः शिवबांना तलवारबाजी युद्ध कौशल्य शिकवले. लहानपणापासून रामायण महाभारतातील पराक्रम शौर्याच्या कथा सांगून शिवबांना अद्भुत घडवले. शिवबा स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगले. शिवबा स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगले. शेवटी एवढेच बोलेल की तुमच्या शौर्याच्या गाथा इतिहासाच्या पानोपानी, तुमच्या शौर्याच्या गाथा इतिहासाच्या पानोपानी. धन्य जिजाऊ, राजमाता जिजाऊ, महाराष्ट्राची स्वराज्य जननी. धन्यवाद.